शेताबद्दल खोटी तक्रार व शेतकऱ्यास जातवाचक शिवीगाळ करून मागितली खंडणी। भोकर पोलिसात तिघाविरुद्ध अॅट्रॉसिटीसह खंडणीचा गुन्हा दाखल। भोकर तालुक्यातील सोमठाणा शिवारातील सुधा प्रकल्पात गेलेल्या शेतजमिनीचा मोबदला मिळू नये म्हणून खोटी तक्रार देऊन शेतकऱ्यास जातवाचक शिवीगाळ करीत खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी खंडणीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सविस्तर असे की भोकर शहरातील रहिवासी चंद्रकांत आरकलवाड, सुरेश आरकलवाड, बालाजी आरकलवाड या शेतकऱ्यांची वडिलोपार्जित शेतजमीन तालुक्यातील सोमठाणा शिवारात गट क्रमांक 75/3 मध्ये एकूण 1 हेक्टर 39 रोड लगत आहे। ती शेतजमीन वडिलांनी आम्ही 3 भावांमध्ये न्यायालयातून तडजोडपत्रा आधारे 2015 मध्ये वाटणी करून दिली व त्यानुसार आम्ही 7/12 उतार्यावर नोंद करून घेतली। तालुक्यातील सुधा प्रकल्पाची उंची वाढत असल्याने या प्रकल्पासाठी आमच्या तिघाही भावाची शेतजमीन शासनाने संपादित करून घेतली, परंतु अंकुश जाधव, तानाजी भडके, पोशट्टी करेवाड राहणार शिंगारवाडी तालुका भोकर जिल्हा नांदेड सिंगारवाडी येथील या तिन्ही लोकांनी संगनमत करून आमचे वडील नारायण आरकलवाड यांना गट नंबर 75/4 मधील शेत जमिनीचा मोबदला मिळू नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, उपविभागीय अधिकारी भोकर कार्यालयात आक्षेप अर्ज दिला। आमची वडिलोपार्जित असलेली शेतजमीन ही सोमठाणा शिवारातील गट क्रमांक 75/3 मध्ये असताना या दुष्कर्म लोकांनी आमच्यासह प्रशासनाची दिशाभूल करून आमच्या शेतजमिनीचा मोबदला मिळण्यापासून आम्हाला वंचित ठेवले। या लोकांनी एवढ्यावरच न थांबता तुमच्या विरुद्ध दिलेला आक्षेप अर्ज आम्ही माघार घेऊ, तुम्हाला कोटी रुपये आले आहेत त्यामधील आम्हाला 10 लाख रुपये द्या अशी मागणी आमच्यासह आमच्या नातेवाईकांकडे मागणी केली, तेव्हा आमच्या गटाशी व आमच्या शेताची तुमचा कसलाही संबंध नसताना आम्ही तुम्हाला पैसेही काय म्हणून द्यावे असे म्हणत असताना आम्हाला आमच्या नातेवाईकांसमोर जातीवाचक शिवीगाळ करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली व शासनाकडून येणाऱ्या पैशातून आम्हाला 10 लाख रुपये द्या नाहीतर तुम्हाला 1 रुपयेसुद्धा मिळू देणार नाही म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली। यावरून शेतकरी चंद्रकांत आरकलवाड यांनी भोकर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश जाधव, तानाजी भडके, पोशट्टी करेवाड राहणार शिंगारवाडी तालुका भोकर जिल्हा नांदेड या तिघा आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील गुन्ह्याचा अधिकचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डी आर हाके, पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे।